नमस्कार मंडळी, मी नरसिंह भुरे, आरोग्य दूत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जळगाव जिल्ह्यातील अभिमानास्पद अशा दोन मोठ्या बातम्या घेऊन आलो आहोत। एक उद्योग क्षेत्रातील आणि एक क्रीडा क्षेत्रातील। दोन्हीही जळगावचे झेंडा देशभरात उंचावणाऱ्या पहिली मोठी बातमी। जैन इरिगेशनला 8 निर्यात पुरस्कार, कृषी क्षेत्रात पाण्याची बचत, ठिबक सिंचनाचा प्रसार आणि आधुनिक पाईप सिस्टमद्वारे शेतीला नवी दिशा देणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड या जागतिक दर्जाच्या कंपनीची आज पुन्हा एकदा देशभरात जोरदार दखल घेतली गेली आहे। आज 16 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हॉटेल द लीला येथे झालेल्या भव्य सोहळ्यात प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल प्लॅजिकॉनिकल तर्फे 2023 ते 24 आणि 2024 ते 25 या 2 वर्षासाठी जैन इरिगेशनला एकूण 8 निर्यात उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आले। या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे पाईप्स, ठिबक सिंचन, पीव्हीसी, फोम सीट, फिटिंग्स आणि होलसेल अशा सर्व विभागामध्ये उत्कृष्ट गुणवत्ता आणि निर्यातीला सातत्यपूर्ण कामगिरीची दाद म्हणून ही पारितोषिक मिळाली आहेत। केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन तसेच डॉक्टर अनिल पाटील, व्हीएम भट, डॉक्टर बालकृष्ण यादव, राजेंद्र महाजन आणि इतर मान्यवरांनी हे पुरस्कार स्वीकारले। यावेळी 70 वर्षाचा प्रवास साजरा करणाऱ्या सेलिब्रेशनलाही अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली। पीयूष गोयल यांनी स्पष्ट सांगितलं, प्लास्टिक क्षेत्रातील शाश्वतता, गुणवत्ता आणि निर्यात वाढ या तिन्ही गोष्टी भारताला आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम बनवत आहे। मेक इन इंडियाचा आत्मा या उद्योगातून दिसतो। जैन इरिगेशनच्या गुणवत्तेची दखल 1991 पासून दरवर्षी घेतली जाते। ही सर्वात मोठी बाब जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांनी यावेळी सांगितलं, गुणवत्ता बाजारातून विकत मिळत नाही, ते प्रत्यक्ष कामातून सिद्ध होते। हा पुरस्कार आपला प्रत्येक सहकाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या कष्टाने समर्पित आहे। ही निश्चित जळगाव जिल्ह्याचा मान वाढवणारी ऐतिहासिक कामगिरी आहे। दुसरी अभिमानाची बातमी, तायक्वांडो मध्ये निकिता पवारला कांस्य पदक। आता थेट स्पोर्ट्सकडे। जम्मू काश्मीर मध्ये सुरू असलेल्या 69व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जळगावची कन्या आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू निकिता दिलीप पवार हिने 55 किलो वजन गटात राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक पटकावलं आहे। पहिल्या फेरीपासून तिने सलग 3 प्रतिस्पर्धांना यूपीची तमन्ना प्रजापती, कर्नाटकची संजना सामंत आणि दिल्लीची दीपिका यांनी पराभूत करत दमदार कामगिरी केली। सेमीफायनल मध्ये लडाखच्या जारा आणि तिसऱ्या फेरीत थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला, मात्र तिच्या जिद्दीला संपूर्ण जळगावकडून सलाम आहे। निकिताला प्रशिक्षक अजित घारगे यांनी मार्गदर्शन केलं असून जळगाव जिल्ह्यात तायक्वांडो असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीतील सर्व पदाधिकाऱ्यांना तिचा गौरव केला आहे। निकिता ही डॉक्टर जी.डी. बंडोळे महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि जळगावच्या मुलींना क्रीडा क्षेत्रात कास डंका वाजवावा याच ती एक प्रेरणादायी उदाहरण बनली आहे। तर मंडळी, उद्योग असो वा क्रीडा, जळगाव जिल्हा आज देशभरात टॉप परफॉर्मर बनून पुढे येतोय। जैन इरिगेशनचे 8 राष्ट्रीय पुरस्कार आणि निकिता पवारची चमकदार पदक, दोन्ही बातम्या आपल्यासाठी अभिमानाच्या आहेत। मी नरसिंह भुरे, आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।